समाज पक्षाच्या कार्यकारिणीची मीटिंग ठेवण्यासाठी मी आज परभणीला आलेलो आहे आणि विशेष म्हणजे आज एल्गार परिषद ठेवलेली आहे. त्यात सर्वपक्षीय आहे ती शक्तिपीठाच्या विरोधाच्या आंदोलनाच्या बद्दल त्या प्रोग्रामसाठी देखील मी आलेलो आहे आणि इथं आयोजन राजन क्षीरसागर यांनी केलेलं आहे. काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे पवारसाहेबांची, मला वाटतं सर्वच पक्ष आहे. शेतकऱ्याच्या हिताचा हा प्रश्न घेऊन आम्ही मुख्यमंत्र्याला सुदबुद्धी यावं आणि शक्तिपीठ कॅन्सल व्हावा म्हणून जयंत पाटील, सतीश पाटील, आपले देशमुख, विलासरावांचा चिरंजीव देशमुख, माजी मंत्री अमित देशमुख, स्वतः मी आणि राजू शेट्टी आम्ही एक 9 किलोमीटर पदयात्रा काढली विठ्ठलाच्या नामदेव पायरीपर्यंत आणि बहुतांशी कोल्हापूर, सातारा, सोलापूर या लोकांनी अतिशय रिस्पॉन्स चांगला दिला. आणि आता आज मग त्याच दिवशीच पंढरपूरला आमचा प्रोग्राम ठरतानाच इथल्या परभणीच्या काही शेतकरी मंडळी आली. ते म्हणले आम्ही परभणीला एक सभा ठेवतो, साहेब तुम्ही आलं पाहिजे. मग मी, राजू शेट्टी, मला वाटतं जयंत पाटील आणि सतीश पाटलांचे वडील वारल्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला काय, आम्ही त्या प्रोग्रामला देखील आलेलो आहे. अजून काही देखील नाही. मूल रडल्याशिवाय तर आई उचलणार नाही. आम्ही लोकात जागृती करण्याचा प्रयत्न करतोय. शेतकऱ्यांच्या हिताचा येणारा काळ कसा असेल हे सांगण्याचं काम करतोय. पण बऱ्याचशाच ठिकाणी असं होतं की शेतकऱ्यांना 4-5 पाठपट भूल बोललंय, सरकार बोलवलं तर सरकार काय, शेतकरी थोडा हे केल्यागत करतोय. मग शेतकऱ्याची जागृती करण्यासाठी काल मला हिंगोलीतल्या बी काही शेतकऱ्यांनी काल मोजणीला ज्यावेळेस महसूलचे अधिकारी गेलते त्यांना रोखण्याचं काम केलं हिंगोली, आणि ह्यातून चांगल्या शेतकऱ्याच्या जमिनी जाणार आहेत. आणि ते जवळजवळ 20 फूट उंच ब्रिज बांधून तिथं दोन्ही बाजूनं पाणीच तयार होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे. त्यामुळे आमची काळी आहे हिला विकून देऊ नये हे सांगण्यासाठी आणि जनजागरण अभियान करतोय. त्यातून आता जनतेनं ठरवलं पाहिजे काय करायचं, कसं करायचं. हेच कसं आहे, लोकांच्या मागणीचा विचार करून हे करून माझी तयारी चालली आहे. मला खासदारच व्हायचं आहे. मी काही कधी आमदार होणार नाही, खासदार म्हणूनच दिसेल. विशेष म्हणजे माझा परभणी हा, मी तिथं बॅटल केलेलं आहे. 16 दिवसात ह्या परभणीच्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलेलं आहे. मी बिलकुल नाराज नाही. 16 दिवसात त्यांनी मला जवळजवळ 5,15,000 पर्यंत वोटिंग मला दिलेलं आहे. म्हणजे कमी मतदान नाही. त्यामुळे मी परभणी आणि माढा ह्या दोन्हीही मतदारसंघ आहेत ते माझा आहेत. मी तयारी करतोय तिथं चांगल्या ताकदीत. खासदार जाधव यांनी जो पक्ष सोडला आणि जो महायुतीकडे जाण्याचे कसं पाहता याच्याकडे तुम्ही? नाही, हे काय होईल मी पाहण्यापेक्षा परभणीकरांनीच पाहिलं पाहिजे काय खरं. परभणीकरांचं जवळजवळ मला ज्या दिवशी ते गेले शिंदे सेनेत त्या दिवशी एक 700-800 फोन तरी मला डेफिनेटली आले असतील परभणीतून. त्यात सर्व लोकांचं, सर्व समाजातल्या लोकांचं होतं, विशेष म्हणजे प्रतिष्ठित लोकांचं होतं. तर म्हणलं ठीक आहे मी, आणि मग मला दिल्लीत विचारलं तेव्हा मी सांगितलं की परभणीच्या जनतेला मी वाऱ्यावर सोडणार नाही. मी काही काम न करताना मला त्यांनी एवढं मतदान दिलेलं आहे. मी असा काय देवा लावला होता? सिंगल मुलाला काम लावलं नाही किंवा काय करू शकलो नव्हतो किंवा कुणाला काय दिलं नाही मी, परंतु परभणीनं माझ्यावर प्रेम दिलं. त्याबद्दल मी परभणीकरांचा आभारी आहे. परभणीच्या जनतेला, शेतकऱ्यांना, सर्वांना वाऱ्यावर सोडणार नाही त्यावेळेस मी सांगितलंय. त्यामुळे परभणीत माझी आगामी चाललेली आहे चर्चा आमची. त्यांची बैठक सुद्धा झाली होती पटेलांसोबत. मंत्रिपदावर त्यांनी एक मंत्रिपद मागितलं, मनमोहन सिंग यांनी विरोध केल्यावर त्यांचा प्रवेश थांबला. कसं पाहता? नाही, एक लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट दिवंगत व्यक्ती झाल्यानंतर आपण बोलणं योग्य नाही. विशेष म्हणजे पृथ्वीराज चव्हाण म्हणजे चांगली व्यक्ती आहे, नॉन करप्ट आहे, नेते आहेत मोठे, परंतु आज ते हयात नाहीत मुंडे साहेब. त्याबद्दल आपण त्यांच्यावर डायलॉग करणं योग्य नाही, एवढंच मला म्हणायचं आहे. आता ते काय झाले मलाही माहीत नाही ना त्यातल्या यातून. पण त्यावेळेस साहेबांचं चाललं होतं काँग्रेसबरोबर, BJPच्या जाचाला कंटाळून साहेबांचं चाललं होतं. पण ते आता फिक्स काय मला सांगता येणार नाही. आता मी त्या मिटिंगला नव्हतो किंवा काय नव्हतं, त्याच्याबद्दल मी माझ्यासारख्यानं बोलणं योग्य नाही. नाही, त्यावेळेस साहेबाची माझं एवढं हे नव्हतं, म्हणजे एवढी साहेबांची माझी एवढी हे नव्हती. परंतु साहेब परेशान होते. BJPच्या जाचाला काही प्रमाणात साहेब हे होते, नाही असं नाही, पण ते जाणार होते काय नाही त्याच्याबद्दल मला अटॉन्टिक माहिती नाही. त्यामुळे आताच 100% काय बोलणं माझ्यासारख्याला योग्य नाही. आता ते काय होतंय, जर तरची गोष्ट आहे.
आणि मी त्यात इन्व्हॉल्व नसल्यामुळे मला ह्याचं उत्तर देता येणार नाही. काय मुंडे साहेब तसं मला पितृतुल्य होते, मला त्यांनी मुलगाच मानला होता, मला त्यांच्यावर रिस्पेक्टच आहे. परंतु आता ते पृथ्वीराज चव्हाण, मुंडे साहेब, अहमद पटेल आणि मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांचीच चर्चा झालेली आहे असं तुमच्याच माध्यमातून मला माहिती मिळालेली आहे. पण त्यावेळेस मला कळतं एवढं की महाजन साहेबाची नव्हतं, परंतु साहेबाचं बी जे पीवर नाराजी होत चालली होती, हे ते खरं आहे, त्यातलं म्हणजे तथ्य आहे असं आहे. आपण आता काँग्रेस सोबत आहात, तर कसं अलायन्स आहे पुढे काँग्रेस सोबत, काय वाटत आहे? आत्ता सध्याला आमचं चाललेलं आहे, अजून काय ही नाही, परंतु आम्ही चळवळीच्या माध्यमातून, संघर्षाच्या माध्यमातून आम्ही एकत्र यायचा प्रयत्न चाललेला आहे. काँग्रेस आता उत्तर प्रदेशमध्ये स्वतः अखिलेश यादव आणि माझं तिथं हे व्हायचं चाललेलं आहे, समाजवादी बरोबर राष्ट्रीय समाज पक्ष. तर उद्या आमची अपेक्षा आहे की इथं आता सध्याला तर काँग्रेस आमच्याबरोबर, आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही आमच्याबरोबर पाहिजे, आला पाहिजे, आम्हालाही त्यांची गरज, एकमेकाची गरज आहे, अशा या दृष्टीनं काँग्रेसशी आमचं बोलणं चाललेलं आहे. पण अजून पवारसाहेबाचा पक्ष आणि उद्धव साहेबाच्या पक्षाची काय अजून अथॉरिटिक चर्चा नाही. माढ्यामधून मी लढायचं आहे तर पवारसाहेबाचा खासदार आहे, आणि परभणीतून लढायचं आहे तर तो उद्धव साहेबाचा खासदार आहे. माझी अलायन्स काँग्रेसवर चाललेली आहे, त्यामुळं अजून आपल्याला हे करता येत नाही. पण मी स्वतंत्र माझ्या राष्ट्रपासून लढायची देखील माझी तयारी आहे. बहुतेक करून अलायन्सला माझ्यासारख्याला जागातील डेफिनेटली सोडतील. म्हणजे उद्धव साहेब बी विरोध करणार नाहीत मला, आणि पवार साहेब बी विरोध करणार नाहीत, आम्हाला विश्वास आहे. परंतु आधी आपलं इथं बूथ लेवलचं बांधणी पाहिजे, आपलं आलं गेलं लोकांची चर्चा झाली, त्यासाठी माझे दौरे आहेत माढा आणि परभणीमध्ये, माझी तयारी. बिलकुल नाही. भाजपमध्ये काय होते, आपल्याला बी गरज होती तेव्हा भाजपवर होतो, आणि त्यांनाही गरज होती तेव्हा, बिलकुल खंतबिंत काय वाटत नाही, काय नाही. भाजपवर होतो मुंडे साहेबामुळे, मुंडे साहेब नसल्यामुळे आता काय प्रॉब्लेम येतो. आता भाजपवर नाही त्याचं बी काही दुःख वाटत नाही, कारण आम्हाला संघर्षातूनच आमचा जन्म झाला आहे. आम्ही सत्तेच्या घरात जन्माला आलो नाही, सोन्याचा चमचा. त्यामुळं एवढा विश्वास आहे मला, आत्मविश्वास, की ज्याच्या बाजूने आम्ही असतो त्याचं सरकार येईल. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.